सन 2007 मध्ये आलेल्या पूर परिस्थितीमुळे चंद्रभागा नदीकाठील नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले, ज्याला दर्यापूर पुनर्वसन भाग 2 असे म्हटले जाते। सदर पुनर्वसनामध्ये अनेक वर्षे रस्ते नाल्यांची सोय नसल्याने अनेक वेळा सुरेश भटकर तालुका अध्यक्ष, भीमशक्ती सामाजिक संघटना तसेच राजकुमार घरडे सामाजिक कार्यकर्ते यांनी पुनर्वसन येथील नागरिकांना हाताशी धरून मोर्चे काढले। आज आपण आलेलो आहे दर्यापूर पुनर्वसन भाग 2 येथे आणि आजच्या या मुलाखतीमध्ये आपल्यासोबत जुळलेले आहे राजकुमार घरडे। आणि आजचा हा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खडीकरण रस्त्यांनी समाधानी आहात का? अजिबात नाही मॅडम। गोष्ट अशी आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे जे रस्ते बांधण्यात आलेत हे चोरट्या पद्धतीने रस्ते बांधण्यात आलेत। 49,06,225 रुपयांपैकी इथे 45 लाख रुपयाची महाभयंकर चोरी केली आणि मुख्य रस्त्याला आंतरिक खडीकरणाचे रस्ते जोडले न गेल्यामुळे लोकांची इतकी दुर्दशा झाली की या ठिकाणी प्रथम लेअर मध्ये एसडीपी किंवा आरसीसी पाईप, ड्रेनेज पाईप लेईंग करायच्या वेळेस या लोकांनी केलं नाही। त्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे सबंध रस्त्याचं पाणी लोकांच्या घरात गेलं आणि घरातले सगळेचे सगळे भांडे कुंडे आणि त्यांचे अथरुणं चिम्म झालेत। आणि एखाद्या वेळेस जर आमच्या घरातलं कुणी जर व्यक्ती बिमार पडलं किंवा मयत झाली तर आम्हाला ते मयत किंवा ते व्यक्ती घेऊन आम्हाला दवाखान्यात किंवा स्मशानभूमीवर घेऊन जाता येत नाही, इतकी आमची दयनीय व्यवस्था आहे। यावर्षी दर्यापूर तालुक्यातील एकूण 14 गावांच्या पुनर्वसन रस्त्याचे अतिरिक्त रस्ते खडीकरणासाठी शासनाने एकूण 6,48,85,385 एवढा निधी उपलब्ध करून दिला। त्या अनुषंगाने काही पुनर्वसनाचे कामे प्रगतीपथावर आहे तर काही पूर्ण झाली आहे। त्यापैकी दर्यापूर पुनर्वसनाचे भाग 2 चे काम सुद्धा प्रगतीपथावर आहे, पण पुनर्वसन भाग 2 च्या रस्ते बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे। आम्हाला इथं आणून बसवलं, म्हटलं याच्यापेक्षा पाणी तिकडे नदीत काठीत वाहून गेलो असतो तर पुरलं असतं आम्हाला। इथं आणून सगळे पूर्ण मागच्या पावसाला सगळं पाण्यात आत होतो आम्ही। व्यवस्था केली, काय केलं आमचं? घर दिलं आम्हाला। काय दिलं? घर दिले। घर देऊन कोणता फायदा झाला? पाण्यात आणलं आम्हाला। त्या पुरात गेलो असतो तर चांगलं झालं असतं आमच्यावालं। बरंच हे लहान लहान लेकरं, एवढे लेकरं घेऊन कुठं जायचं आम्ही? काय करायचं आम्ही गरीबानं? रस्ते रोड बनवला आम्हाला, रोड बनवला कशासाठी? रोड बनवला सुविधासाठी। कशी सुविधा झाली आम्हाला? पाणी पूर्ण भरायच नाही। नाल्या काढल्या, नाल्या नाही आहे। आम्हाला जायला तिकडे रस्ता नाही आहे, अंधीबंदी आम्हाला टाकून दिला इथं सांगून। तिकडून रस्त्याने जाता येत नाही, रस्त्याने गेलो तर तिकडे पाय फसतात आमच्यावाले। नाल्यातील पाणी वाहून जाण्यासाठी क्रॉस पाईप न टाकल्याने आलेल्या पावसाचे पाणी येथील नागरिकांच्या घरात शिरले आहे आणि त्यांच्या खाण्यापिण्याच्या वस्तू व इतर वस्तू पाण्याने ओलीचिंब झाले आहेत। तसेच या साचलेल्या पावसामुळे घराच्या अंगणात साप सुद्धा निघतात। सदर पुनर्वसन हे मुख्य रस्त्यापासून अर्धा-पाऊण किलोमीटर अंतरावर असल्याने पुनर्वसन आंतरिक खडीकरण रस्त्याचे बांधकाम होऊन सुद्धा येथील नागरिकांना कोणत्याच प्रकारचा फायदा झाला नाही, असे नागरिक सांगत होते। कारण पावसाळ्यात तेथील नागरिकांना मुख्य रस्त्यापर्यंत येताना दिव्याबत्तीची सोय नसल्याने चिखलमाती तुडवत ये-जा करावी लागते। पुनर्वसनामध्ये येण्यापेक्षा नदीच्या काठी राहून पाण्यात वाहून गेलो असतो तर चालले असते, अशी तेथील नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे। मी पुनर्वसन मध्ये राहत आहे। माझं घर म्हणजे मालकीचं आहे आणि इथं रस्ता झालेला आहे, पण तो रस्ता आम्हाला पसंत पडला नाही। आमची व्यवस्था एवढी चालू आहे की आमच्या घरानं पाणी भरलेलं आहे। आम्हाला म्हणजे दवाखान्यात जायची एकदम हे म्हणजे कमतरता आहे। आम्हाला नाही दवाखान्यात जाता येत, आम्हाला कोणता मुर्दा घेऊन जाता येत नाही, आमच्या रस्त्याला टच काही आम्ही मेलो तर आम्हाला कोणी पाहत नाही। ह्या रस्त्यात आम्ही करावं का? आणि आमच्या इकडे कोणी येऊन पाहत नाही। श्रद्धा मस्के, विदर्भ न्यूज, दर्यापूर।